विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण दोन मुद्द्यांचा अभ्यास केला. वर्धमान महावीर आणि वर्धमान महावीराच्या अगोदर महाजनपदांचा आपण अभ्यास केला. नवीन धर्मप्रवाहामध्ये वर्धमान महावीर यांनी जे जैन धर्माचं जे तत्वज्ञान आहे त्याबद्दल आपले विचार मांडले. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक लोक येऊन का मिळाले. वैदिक धर्म हा जो सुरुवातीचा वैदिक धर्म होता, त्या सुरुवातीच्या वैदिक धर्मामध्ये जे नेम होते हे चांगल्या पद्धतीचे नेम होते. परंतु नंतर उत्तर वैदिक काळामध्ये या नियमामध्ये बदल करण्यात आला. काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी याच्यात बदल केला आणि उत्तर वैदिक काळात जे धर्माचं जे स्वरूप होतं त्या स्वरूपामध्ये बदल झाला. धर्माचं महत्व, यज्ञाचं महत्व सर्वसामान्य माणसांना समजत नव्हतं. बोली भाषामध्ये धर्माचं, यज्ञाचं, हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगितलं जात नव्हतं. संस्कृत भाषेमध्ये ते सांगितलं जात होतं. संस्कृत भाषा ही सर्वसामान्य माणसांना समजत नव्हती. त्यामुळे यांना याचं महत्त्व समजत नव्हतं. संस्कृत भाषेचं वर्चस्व वाढलं. उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञांचं महत्त्व वाढलं. यज्ञ ही घरची पद्धत होती आणि यज्ञ केलाच पाहिजे असं सांगितलं जात होतं. आणि यज्ञ करणं सर्वसामान्य माणसांना खर्चिक असल्यामुळं परवडणारं नव्हतं. यज्ञालाही लोक कंटाळले होते, परंतु यज्ञाची सक्ती केली जात होती. धर्माचं मूळ तत्वज्ञान बाजूला राहिलेलं होतं. जे तत्वज्ञान लोकांना दिलं पाहिजे ते तत्वज्ञान दिलं जात नव्हतं. लोकांपर्यंत ते पोहोचलं जात नव्हतं. अनेक रूढी परंपरा आपण पहिले येत, या परंपरा सुरू झाल्या. याला लोक कंटाळले. याला लोक काय आले? कंटाळले. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र याच्यावर लोकांचा विश्वास होता. परंतु वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी समता तत्वाचा पुरस्कार केला. समता तत्व म्हणजे सगळ्यांना समान न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्यांनी हा धर्म स्वीकारला, जैन धर्म किंवा बौद्ध धर्म, या लोकांना यांनी समता तत्व पटवून दिले. हे समता तत्व वैदिक धर्मात राहिलेलं नव्हतं. परिवर्तन झालं पाहिजे ही काळाची गरज असते. परिवर्तन झालं पाहिजे ही काळाची गरज असते. हिंदू धर्मातील लोक नंतर कंटाळले. परिवर्तन झालं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं आणि अनेक लोकांनी जैन धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा कर्मावर विश्वास होता. कर्मावर, व्यक्ती कर्म कसे करते, व्यक्तीच्या कर्म कसं असतं याच्यावर त्यांचा विश्वास होता. जातीवर विश्वास नव्हता. आपण म्हणतो जर एखाद्या व्यक्तीने जर कर्म चांगलं केलं नाही, म्हणजे जर कार्य चांगलं केलं नाही, तर तिला त्याचे वाईट फळं भोगावे लागतात. एखाद्या व्यक्तीने जर चांगलं कर्म केलं, म्हणजे जर चांगलं काम आयुष्यात जर केलं, तर त्या व्यक्तीचं नाव निघतं आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगले फळ मिळतात.
म्हणजे यांचा कर्मावर विश्वास होता, जातीवर विश्वास नव्हता. गौतम बुद्धांना वर्ण व्यवस्था मान्य नव्हती. मी तुम्हाला सांगितलं 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ही वर्ण व्यवस्था होती. ही वर्ण व्यवस्था गौतम बुद्धांना मान्य नव्हती. गौतम बुद्धांनी सांगितलं का प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणकर्मानुसार वरच्या वर्गात जाता आलं पाहिजे. म्हणजे वर्ण व्यवस्था त्यांना मान्य नव्हती, जाती व्यवस्था त्यांना मान्य नव्हती. यामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचा अनेक लोकांनी स्वीकार केला. म्हणजे आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. वर्धमान महावीर आणि गौतम यांना अनेक अनुयायी येऊन मिळाले. म्हणजे अनेक लोक यांना या ठिकाणी येऊन मिळाले. लोक कंटाळले होते. कारण का धर्मामध्ये, तत्वज्ञानामध्ये बाह्य गोष्टींचा समावेश झाला. अंधश्रद्धेचं प्रमाण वाढलं, रूढी परंपराचं प्रमाण वाढलं, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था निर्माण झाली. त्याचं स्वरूप दिवसेंदिवस कठीण होत चाललं. बोली भाषेपेक्षा संस्कृत भाषेला महत्त्व प्राप्त झालं. ह्या ज्या काही अशा घटना घडल्या, जे कारण घडले, याला लोक कंटाळले आणि या लोकांनी जैन धर्म आणि बौद्ध धर्म स्वीकारला. या ठिकाणी आपल्याला अजून एक मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. वर्धमान महावीर यांनी पंचमहाव्रते सांगितली. प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सांगितलं की या व्रतांचं आपण पालन केलं पाहिजे. का या व्रतांचं जर प्रत्येक व्यक्तीने जर पालन केलं, अनुयायाने जर पालन केलं, तर त्या व्यक्तीच्या जीवनात दुःख येणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी आपल्या घराचा गृहत्याग केला. आपल्या बंधूची, वडील बंधूची त्यांनी संमती घेतली, म्हणजे परवानगी घेतली, गृहत्याग केला वयाच्या 29व्या वर्षी. क्षत्रिय कुळातील ही व्यक्ती होती. संन्यास घेतला, तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. म्हणून त्यांना वर्धमान म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? वर्धमान म्हणतात. आणि या वर्धमान महावीरांनी लोकांना सोप्या भाषेत पंचमहाव्रते सांगितले. पहिलं व्रत आहे अहिंसा. त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने हिंसा करायची नाही, पशु हत्या करायची नाही. ज्या लोकांनी हा धर्म स्वीकारला त्यांना त्यांनी थोडेसे नियम सांगितले. आपल्या हातून कुठल्याच प्रकारची हिंसा होता कामा नये. काही अनुयायी आपण आजही बघतो, जे जैन धर्मामध्ये साधू आहे, आपल्यापासून कुठल्याच प्रकारची जीवजंतूची हिंसा होणार नाही याची पण ते काळजी घेतात. याकरता त्या जैन साधूच्या तोंडावर आपल्याला पट्टी दिसते, पट्टी बांधलेली असते. का आपल्या हातून जीवजंतूची पण हिंसा झालेली पाहिजे. सर्वसामान्य लोकांना पण त्यांनी सांगितलं का तुम्ही पशु हत्या करू नका, कोणाची हिंसा करू नका. त्यांनी सांगितलं का रात्रीचं जेवण म्हणजे भोजन टाळा. रात्रीचं भोजन टाळा, जेवण टाळा. रात्र होण्याच्या अगोदर जेवण घ्या. पाणी उकळून प्या. आणि त्यांनी काय सांगितलं? पाणी उकळून प्या. असे काही त्यांनी नियम सांगितले. थोडक्यात काय सांगितलं आपल्याला? का हिंसा करायची नाही, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. सत्य,
नेहमी प्रत्येक व्यक्तीने आपलं आचरण करत असताना सत्य बोलावं, असत्याचा त्याग करावा. असत्य जर आपण जर बोललो, एखाद्या व्यक्तीविषयी असत्य बोललो, आपल्या स्वार्थासाठी जर असत्य बोललो, तर हे पाप आहे. हे काय आहे? पाप आहे. थोडक्यात त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं, तर स्वतःच्या स्वार्थासाठी असत्य बोलू नका. आपलं जीवन जगत असताना सत्याने वाटचाल करा, नेहमी सत्यच बोला, हे त्यांनी या व्रतामध्ये सांगितलं. कारण असत्यामधून, आपल्या स्वार्थासाठी असत्यामधून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो, दुसरी व्यक्ती दुःखी होत असते, दुःखी होते. कारण का त्या व्यक्तीबद्दल आपण चुकीचं बोलतो, खोटं बोलतो, त्यामधून त्या व्यक्तीला त्रास होतो, त्या व्यक्तीचं अंतःकरण दुखवलं जातं, यामधून आपल्याला पाप. यासाठी त्यांनी सांगितलं, नेहमी तुम्ही सत्यच बोला, असत्याचा त्याग करा, म्हणजे खोटं बोलू नका. अस्तेय त्यांनी सांगितलं, चोरी करू नका. जे आपलं आहे तेच माना. दुसऱ्याचं जे धन आहे त्याची चोरी करू नका. दुसऱ्याच्या धनावर लक्ष ठेवू नका. एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडं विश्वासाने जर धन दिलं असेल, कायसाठी? सांभाळण्यासाठी तुमच्याकडे धन दिलं असेल, तर ते धन तुम्ही प्रामाणिकपणे सांभाळा. त्या धनावर तुम्ही लक्ष ठेवू नका का हे आपलं आहे. त्या धनाची तुम्ही चोरी करू नका. ते धन तुम्ही प्रामाणिकपणे, ज्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या व्यक्तीचं धन तुम्ही प्रामाणिकपणे परत करा. त्या धनाची चोरी करू नका. किंवा इतर ठिकाणी स्वतःला श्रीमंत होण्यासाठी, धनसंपत्ती मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नका, दुसऱ्याच्या धनाची चोरी करू नका. जे तुमच्याकडे आहे त्याच्यावरच तुम्ही समाधानी राहा. म्हणजे थोडक्यात यांनी या ठिकाणी सांगितलं का चोरी करू नका. असक्ती, कारण आपल्याला धनाबद्दल काय होती? असक्ती निर्माण होती का ते आपल्याला मिळालं. प्रत्येक माणसाची एक नैसर्गिक इच्छा असते का जे आपल्याकडे नाही ते आपल्याला मिळालं पाहिजे. आणि या असक्तीमधून माणूस दुःखी होते, त्यांनी सांगितलं. त्याकरता त्यांनी सांगितलं, जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच समाधानी राहा. परधनाची अपेक्षा करू नका, त्याच्यामध्ये असक्ती वाढू नका. ब्रह्मचारी, प्रत्येक व्यक्तीने विवाह होण्यापूर्वी, प्रत्येक व्यक्तीने विवाह होण्यापूर्वी ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं पाहिजे. विवाह झाल्यानंतर परस्त्री संबंध टाळला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीबरोबर तुमचा विवाह झाला त्या धर्मपत्नीबरोबर तुम्ही प्रामाणिक राहिले पाहिजे. परस्त्री बरोबर तुमचा कुठल्याच प्रकारचा संबंध येता कामा नये. आणि ब्रह्मचार्य जे व्रत आहे ते तुम्ही विवाहापूर्वी त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. अपरिग्रह धन, प्रत्येक व्यक्तीला वाटतं, मलाही वाटतं, तुम्हालाही वाटतं का आपल्या धनाचा साठा मोठा असला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती घ्या, श्रीमंत व्यक्ती घ्या,
त्या श्रीमंत व्यक्तीच्या सुद्धा अपेक्षा, त्याच्याकडे जेवढं धन वाढतं तेवढ्या त्याच्या अपेक्षा वाढत चालतात काही लोकांच्या, का आपल्याकडे अजून धनसंचय झाला पाहिजे. गरीबातला गरीब घ्या, त्यालाही वाटतं आपल्याकडे धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, आपल्याला भौतिक सुख मिळालं पाहिजे. या भौतिक सुखाच्या माध्यमातून व्यक्ती दुःखी होते. ती का होते त्यांनी सांगितलं. आपण नेहमी परधनाची म्हणजे दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतो. परधनाची म्हणजे दुसऱ्याच्या धनाची आपण काय करतो, अपेक्षा करतो. आणि एखाद्या वेळी ते धन आपल्याला मिळत नाही किंवा ती एखादी वस्तू आपल्याला मिळत नाही आणि त्यामधून माणूस काय होतो, दुःखी होतो. हे कशावरून, वरदानाची अपेक्षा केल्या. वर्धमानांनी सांगितलं का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जेवढं अपेक्षित आहे, जेवढं अपेक्षित आहे तेवढ्याच धनाची तुम्ही अपेक्षा करा, तेवढ्या धनाचा तुम्ही संचय करा. जास्त धनाचा तुम्ही संचय करू नका. जास्त धनाचा संचय करण्याच्या पाठीमागे जर लागले तर तुमची आसक्ती म्हणजे तुमची इच्छा दिवसेंदिवस वाढत चालते. आणि जर तुम्हाला ते धन मिळालं नाही तर तुम्ही दुःखी होता, नाराज होता. म्हणजे त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं का जर परधनाची जास्त अपेक्षा जर तुम्ही केली आणि ते जर तुम्हाला मिळालं नाही तर त्याच्यामधून तुम्ही दुःखी होता. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये दुःख, हे दुःख टाळण्यासाठी तुम्ही परधनाची अपेक्षा करू नका. जेवढं आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढ्याच धनाचा तुम्ही संचय करा, साठा करा. अशा प्रकारे वर्धमान महावीर यांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये या पंचमहाव्रतांचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला का जेणेकरून लोकांनी या व्रताचं जर पालन जर केलं योग्य पद्धतीने तर लोकांच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, हे वर्धमान महावीर यांनी लोकांना पटवून दिलं. आणि यालाच पंचमहाव्रते असे म्हणतात. वर्धमान महावीर यांची किंवा जैन धर्माची ही पंचमहाव्रते आहे. उद्याच्या तासाला आपली गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धाचा अष्टांग मार्ग याचा आपण अभ्यास करू. आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच करू. आणि ज्या मी नोट्स तुम्हाला टाकणार आहे उद्याच्या तासाला म्हणजे उद्या, तर त्याचा तुम्ही काय करा, त्या नोट्स त्या काळजीपूर्वक काय करा, लिहून आजच्या तासाला आज आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.